PCOS असलेल्या मुलींना नेहमी सांगितलं जातं की तुम्ही प्रोसेस फूड खाऊ नका, पॅकेज्ड फूड खाऊ नका, कोल्ड्रिंक्स पिऊ नका. पण मग त्यांना प्रश्न पडतो की मॅडम आम्ही दिवसभर घराच्या बाहेर असतो, आम्ही हॉस्टेलला राहतो किंवा मग आम्ही कॉलेजला जातो, तिथूनच ट्युशनला जातो किंवा आम्ही वर्किंग आहोत, आम्ही शिफ्ट ड्युटीमध्ये आहोत, मग आम्ही हे सगळं डाएट कसं बरं पाळायचं. तर आजचा व्हिडिओ हा यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मुख्य म्हणजे प्रोसेस्ड फूड जर आपल्याला खायचं नाहीये तर मग आपण काय खाऊ शकतो. तर आपण आपल्या टिफिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, भाज्या, फळं हे सगळं कॅरी करू शकतो. आणि कारण या सगळ्यामध्ये मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, त्याचबरोबर फायबर कंटेंट जास्त आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोल्ड्रिंक्स. कोल्ड्रिंक्सला पर्याय म्हणजे तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, तुम्ही कोरा चहा घेऊ शकता किंवा मग वेगवेगळे आजकाल टी मिळतात, जसे हर्बल टी आहेत, तर ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस्ड मीट ते खाण्यापेक्षा तुम्ही लीन मीट म्हणजे चिकन, त्याच्यानंतर फिश आहे, त्याच्यानंतर टोफू, या सगळ्याचा तुमच्या आहारामध्ये वापर करू शकता, ज्यामुळे तुमचे ब्लड शुगर लेवल रेग्युलराईज राहण्यामध्ये मदत होईल. त्याचबरोबर हाय कार्ब असलेले स्नॅक्स जसं पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी, मिसळ हे सगळं खाण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या सीड्स आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे नट्स आहेत, मखाणे, त्याच्यानंतर लो कार्ब असलेले प्रोटीन बार्स बाहेर अवेलेबल आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, जेणेकरून तुमचं पोटपूजा तर होईलच, त्याचबरोबर कॅलरी इंटेक कंटेंटमध्ये प्रमाणामध्ये राहील आणि तुमचे PCOS ची लक्षणं सुद्धा कमी राहतील. त्याचबरोबर साखरेचा अतिरिक्त वापर तुम्ही तुमच्या आहारामधून कमी करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.